नाशिकमध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता वर्तवली जाते। गोडसे आणि भुजबळांऐवजी महायुतीच्या उमेदवारासाठी दोन नवी नावं चर्चेत आली। पाहूया। नाशिक लोकसभेत तिघांच्या भांडणात चौथ्याचाच लाभ होण्याची चिन्ह दिसतात। याआधी शिंदेंच्या शिवसेनेकडनं हेमंत गोडसे आणि भाजपकडनं दिनकर पाटलांचं नाव चर्चेत होतं। दोघांच्या चर्चांना ब्रेक देत छगन भुजबळांचं नाव पुढे आलं। भुजबळांना महायुतीतूनच विरोध सुरू झाल्यानंतर आता भुजबळांऐवजी शिंदेंच्या शिवसेनेचे अजय बोरस्ते आणि भाजपकडनं राहुल ढिकलेंचं नाव पुढे आले। नाशिकची जागा युतीत परंपरेप्रमाणे शिवसेनेकडे तर आघाडीत राष्ट्रवादीकडे राहिली आहे। पण यंदा शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारीची शक्यता धूसर झाली आहे, तर मविया ठाकरेंनी राजाभाऊ वाजेंना तिकीट दिलंय। हेमंत गोडसेंचं नाव पुढे आल्यावर स्थानिक भाजपनं तर भुजबळांची चर्चा सुरू झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवारीला विरोध केला। इलेक्टिव्ह मेरिट आणि जोही माणूस निवडून येईल अशाच माणसाला उमेदवारी दिली जाणार आहे आणि ती जागा शिवसेनेची आहे म्हणून पहिलं प्राधान्य शिवसेनेला दिले जाणार आहे। सगळेच नाराज आहेत की ही जागा भाजपची आहे, भाजपला सुटावी आणि प्रचंड असा विरोध भुजबळ साहेबांना सुद्धा आहे, जसा हेमंत गोडसेंना विरोध आहे। शिंदेचे जे हेमंत गोडसे अगोदर निवडून आलेले आहेत त्यांनी जर जागा सोडावी म्हणून प्रयत्न आमचे आहेत, तर मग विचार करता येईल। नाशिकच्या पुरोहित संघानेही देवादिकांवर टीकेचा आरोप करत अप्रत्यक्षपणे भुजबळांच्या नावाला विरोध दर्शवला। आम्ही जे आहे आमचं समर्थन फक्त गोडसेंना याच्यासाठी केलेलं आहे की त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे। कोणाच्याही भावना हे होतील दुखतील अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही। ज्याप्रमाणे हिंगोली आणि यवतमाळमध्ये फेर चाचपणी करून उमेदवार बदलले, त्याचप्रमाणे भाजपनं नाशकात पुन्हा चाचपणी केल्याचं बोललं जातंय। नाशिक लोकसभा समन्वयक म्हणून भाजपनं राहुल ढिकले आणि शिंदेंच्या शिवसेनेनं अजय बोरस्तेंची नियुक्ती केली होती, पण उमेदवारीवरूनच गोंधळ पाहता याच दोन्ही नावांचा आता उमेदवारीसाठी विचार सुरू झालाय। अजय बोरस्ते आधी भाजपत होते, नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर 22 नगरसेवकांसोबत शिंदेंच्या शिवसेनेत गेले। पूर्वाश्रमीचे भाजप नेते असल्यानं बोरस्तेंना स्थानिक भाजपकडनं पाठिंब्याची आशा आहे। दुसरीकडे राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभेचे भाजपचे आमदार आहेत। चांगला जनसंपर्क आणि युवा नेतृत्व म्हणून ओळख आहे। संघ परिवार आणि भाजप देखील त्यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल दिसतोय की शिवसेनेलाच ही जागा सुटली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही जागा शिवसेनेसाठी सोडून घेतील। जागा जी आहे ती भारतीय जनता पक्षाला मिळावी नाशिक लोकसभेची, म्हणून ती मागणी करण्यासाठी आम्ही आदरणीय देवेंद्रजींकडे सर्वजण मिळून गेलो होतो। चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।